नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? आज आपण मावळमधील नवनाथ सेठ वाघमारे यांच्या लक्ष्याविषयी थोडक्यात पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लक्ष्या या नावानं अनेक बैल घडले। त्यामध्ये मोठा लक्ष्या, छोटा लक्ष्या, MG46 लक्ष्या, मुळशीचा लक्ष्या, त्याचप्रमाणे मुंढावरे गावामध्ये लक्ष्या या नावाने एक बैल नावारूपाला येत आहे। मित्रांनो, नवनाथ सेठ वाघमारे यांचा हा लक्ष्या आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहे। या आत्ता सध्या 2024-25च्या चालू सीझनमध्ये या लक्ष्यानं सलग 8 घाटावर घाटाचा राजा आणि प्रथम क्रमांक फायनल मानकरी असा किताब मिळवला आहे। मित्रांनो, या लक्ष्याविषयी आपण बरेच काही जाणून घेणार आहोत। तरी चला माझ्याबरोबर पाहूया नवनाथ सेठ वाघमारे यांचा लक्ष्या। नमस्कार दादा। दादा, तुमचं नाव सांगा। माझं नाव सनितानाजी वाघमारे। अच्छा, संपूर्ण नाव सांगा। सनितानाजी वाघमारे। अच्छा, बैल मालकाचं नाव सांगा। नवनाथ सुदाम वाघमारे। आपल्या बैलाचं नाव काय दादा? आमच्या बैलाचं नाव लक्ष्य आहे। लक्ष्या। दादा, आज आपल्या मुंढावरे बैलगाडा शर्यत घाटावर आज लक्ष्याचा सत्कार झाला। दादा, लक्ष्य किती वर्ष आलं शर्यतीमध्ये धावतोय? लक्ष्य 2 वर्ष आलं पळतोय, पण काय आलं, बैल आम्हाला भेटत नव्हता। आता आम्हाला बैल भेटला, पण बैलाला आता तोडच नाही। अच्छा, आपल्या ह्या चालू वर्षी 2024-25ला लक्ष्याचे किती शर्यत घाट झाले? आतापर्यंत 6-7 गाठ झाल्यात, पण 6-7 गाठ 1 नंबर फायनल आणि 1 नंबर घाटाचा राजा। आता पण लक्ष्याबरोबर कुठला आपल्या मावळ मुळशीमधून आणि पुणे जिल्ह्यातून कुठला बैल धावला? मावळ मुळशीमधून सगळीच बैल पळाली, पण त्याला एकमेव पुरणारा बैल म्हणजे फक्त नखऱ्याच। अच्छा, नखऱ्याच्या मालकाचे नाव सांगा। नखऱ्याच्या मालकाचे नाव बांडा शेठ मधुकर पडवळ। अच्छा, लक्ष्या टॉपचे म्हणजे तालुक्यातले, म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे कुठले बैल धावले? मॉन्स्टर, लक्ष्या, वजीर, परत अजून MG, हरण्या। बरं, लक्ष्या म्हणजे तुमचा तो का? काहीच नाही, एकदम शांत जाणार आणि एकदा त्याला झोपला का तो डायरेक्ट रेकॉर्डच करणार। गोठ्यावर मारतो का दादा? गोठ्यावर आतमध्ये काही करीत नाही, फक्त बाहेर आल्यावर त्रास। बाहेर आल्यावर त्रास करतो? गाठावर जाताना काहीच नाही। लक्ष्याचा सुट्टी मेकर कोण आहे दादा? लक्ष्याचं सुट्टी मेकर आता सगळेच पोरं असतात, पण आमचे दत्त भाऊ कदम आहे। अच्छा, ते आता सुट्टीवर असतात। सुट्टीला असतात। आपल्या लक्ष्याचं वय किती आहे साधारणतः? आता वय तर नाही सांगता येत, पण 6-7 झाले बैल आता। अच्छा, जुळलाय आता या वर्षी? आता जुळलाय। लक्ष्या चालू मावळ मुळशी सोडून बिनजोड आणि बिनजोड आमच्या 2 झाल्यात आणि आम्ही एकदा गटाला नेलता, पण गाडी लॉबीटच झाली, त्याच्यामुळे आम्ही गटाला मार घालतो। गटाला धावतो? गटाला पण 4 बैल मध्ये धावला का? 4 बैलीमध्ये पण आमची 1-2 बैलीने बारी पडलेली, पण तिथं पण बैलाने मान खाली घालून नाही दिला। बरं, आपल्या या पुणे जिल्ह्यातील आठवणीतला घाट कुठला आहे? आठवणीतला घाट म्हणजे फक्त गोडंबीवाडी। गोडंबीवाडी, काय विशेष होतं त्या घाटात? त्या विशेष म्हणजे आम्ही इकडे 2 फेरे पडलो होतो आदल्या दिवशी। रात्रीत नियोजन झालं, नानाला म्हणलं बैल पळवायचा आहे, नाना म्हणले जाऊ घेऊन, आणि तिथं बैलाने आज सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे घाटात 13 सेकंद, 1 सेकंद आतून बाहेर टाकूनच दिवसभर राहिला। तुमच्या आठवणीतलं लक्ष्याचं मोठं गिफ्ट कुठलं आहे? तेच गोडंबीवाडीचं। काय होतं दादा? चकडी, 18 फुटी ट्रॉफी, आंबवण्याचं पोत, भरघोस असं बक्षीस। अच्छा, बरं, या लक्ष्याबरोबर तुमचा घरचा कुठला बैल धावतो का? आमचा घरचा बैल धावत होता पहिला, बरेच बैल आहे आमची 2-4, त्याच्यावर बैल आमचा शिकलाय। त्याच्या आधी एक फायर बैल होता, आम्ही त्याच्या त्या बैलाला ट्रेन झालाय। अच्छा, बरं, लक्ष्याबद्दल अजून कोण बोलणार? बोला दादा, तुम्ही लक्ष्याबरोबर कसं काय असता? लक्ष्याबरोबर असतो आम्ही। लक्ष्याचे एक मालकाचे जीवलग मित्र आम्ही, लक्ष्याच्या प्रत्येक घाटामध्ये आवर्जून असतो। काय विशेष काय लक्ष्याबद्दल तुम्हाला? म्हणजे लक्ष्याचं असं आहे की घाटात आला तर लक्ष्य 1 नंबर करणार आणि करणारच, ही आवाज शाश्वती आहे जी कधी आमची मान त्यांनी खाली घालून दिली नाही। लक्ष्याचं हे वैशिष्ट्य। अच्छा, दादा तुम्ही काय बोलू शकता का लक्ष्याबद्दल? अच्छा,
बरं दादा बोला, तुम्ही लक्षाबरोबर सतत दिसता, लक्षाशी तुमचं नातं काय? लक्ष्याची नातं म्हणजे असं की त्याने आतापर्यंत घाटात कधी आमची मान खाली घालून दिली नाही. हे जे काही जनसमुदाय आहे हा फक्त या फकड्यामुळेच. अच्छा, बरं अजून तुम्हाला अजून काय विशेष लक्षाबद्दल वाटतं? त्याचा पहिला ड्रायव्हर म्हणजे आमचा भाऊ, छोटा भाऊ अच्छा, सागर वाघमारे हे ड्रायव्हर का यांनीच बैलाला काढवलाय. यांनी? जे काय ते फक्त चल दीदी इकडे. हा. बरं दादा बोल, तू लक्षाची गाडी हाणतो सतत, ह्याच्या अगोदर कुठला बैल हाकललाय का? सगळे बैल दौलत हाकलला पहिल्यांदा इथं टाकवायच्या घाटात. अच्छा. पण एक नंबर केली. जिथे जिथं मी बसले तिथे तिथं एक नंबर केलेला आहे बैल. कोण होता तेव्हा लक्ष बरोबर? दौलत. दौलत. बर तुला लक्षाचा पळ मध्ये काय वाटतं? द्राक्षाचा पळ आहे, त्याला हाणायला लागतच नाही. आजपर्यंत कधीच हाणला नाही त्याला. आणला नाही. नाही. लक्षाचा म्हणजे सुट्टी आणि पुढं निशाणावर कशी वाटते धाव? जाग्यापासून स्पीड आहे तो, निशाणापर्यंत स्पीडच आहे फुल. तुम्ही या क्षेत्रात बैलगाडी कधीपासून हाकता? मला झाले आता 5 वर्ष. 5 वर्ष आली. तुला डर नाही लागत का? नाही नाही एवढ्या स्पीडच्या बैलाची गाडी आणतो, भीती नाही वाटत का? नाही नाही, त्याला खात्रीचा बैल आहे आपला. खात्रीचा बैल आहे का? चार दादा वर्षातून घेतल्यापासून मीच पहिल्यांदा हाकलला. बर तू अजून स्वतः तुम्ही काय सांगू शकता लक्षाबद्दल? लक्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत एक नंबरच करणार आणि एक नंबर करूनच दाखवणार. अच्छा, बरं दादा, तुम्ही लक्षाच्या नियोजनात असता, लक्षाचं पुढचं नियोजन काय असणार आहे? पुढलं नियोजन आमचं उद्या चावसरचा घाट आहे. अच्छा. तिथं आम्ही गाडी पळवणार आहे. कोण असणार लक्ष बरोबर चौसर? तर बघू उद्या काय होते ते. अच्छा, उद्या एका रात्रीत काय होणार आहे? बरं ठीक आहे, जिथे इथं बैल पळाले त्याच्यावर, अच्छा. बैल पळाले त्याच्यावर कोण जिंकतंय कोण नाही जिंकतंय त्याच्यावर. बरं, घाटाचं नियोजन आणि तुमचा मित्रमंडळ हे कसं काय, म्हणजे कसं काय नियोजन असतं? आम्ही सगळे पोरं संध्याकाळची बसली का मग सकाळी रात्री नियोजन होतं. मग त्यानुसार सकाळी पोरं निघतात. बरं, तुमच्या ग्रुपमध्ये किती मुलं असतील टोटल? आमच्या आता ग्रुपमध्ये पहिली होती 5-7, पण आता जवळजवळ 20-25 जण, 50-60 जणांची पोरं आहे. अच्छा, घाटावर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा बाकी मुलांना वेळ वगैरे कसं काय काढता का? नाही, म्हणजे सगळी रिक्षा स्टँडला आहे, नाही तर मग ऍडजस्ट करतात. ऍडजस्टमेंट करता. आमच्या लक्षा बैलाने बोला. मुंडावरे गावाचं नाव लावून केलं अख्या तालुक्यात मावळ मुशी बैलगाडी संघटनेत. तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं पहिलं. नाव दत्ता कदम, माझी उपसरपंच मुंडावरे. अच्छा, तुम्ही मला लक्षावर पहिल्यापासून हे बैलगाडी क्षेत्राचं वेळ आहे. हा बैल पळायपासून मी वेळात वेळ काढून आमच्या गावासाठी, गावाचं नाव या बैलाने मोठं केल्यामुळं आमच्या गावातलं संपूर्ण गाव रक्षावर लय प्रेम करतं. आणि त्यात जसं वेळ भेटेल तसे गावातले सगळे तरुण वर्ग लक्षाचे मांडे वर्ग वेळेनुसार येतात. अच्छा, अजून लक्षाबद्दल कोणाला बोलायचं? दादा बोला. मालक पुढे द्या ना आमच्या. बरं छोट्या बोल, तू लक्षाबरोबर कुठल्या कुठल्या घाटावर असतो? प्रत्येक घाटावर आणि शाळाचे कसं काय करतो तू? सुट्टी असेल तर सुट्टी घेऊन जातो. अच्छा, परीक्षा झाली का तुझी? नाही झाली का? मग आज तर तू लक्ष मागे गाडा घेऊन फिरतोय. बर दादा बोला, लक्षाबद्दल काय सांगू शकता तुम्ही? बोला दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा संपूर्ण. नवनाथ सुद्धा वाघमारे. दादा, लक्षाचं नियोजन आता कसं आहे सध्या? सध्या आता टॉपलाच आहे. टॉपलाय. उद्याचं नियोजन काय असणार? आता कसं असतं, टॉपला माझी सगळी पोरं घरीच असतात. बैल हा माझा राहिलेलाच नाही. हा बैल हा गावचा झालेला आहे, त्याच्यामुळं माझी पोरं विचार करतात आणि हा बैल हा गाव विचार करतो. तिथून पुढे बैलांचं नियोजन असतं आमचं. अच्छा दादा, तुम्ही ह्या छंदामध्ये कधीपासून आहे? माझ्या आजोबा पंजोबापासून बैल आमची अवताला चालत होती. 4-4 बैल होती. पण ह्या क्षेत्रात आपल्याला शेतात आऊत आणायला वेळ नाही, म्हणून या क्षेत्रात आपल्या गोट्यात जनावर पाहिजे म्हणून या क्षेत्रात आलोय. अच्छा, बरं, तुम्ही लक्षाला तुमच्या नियोजनात ठेवता का मुलांच्या नियोजनात ठेवता? गावातले सगळे ग्रामस्थ, जेवढे मुंडावरे गावचे ग्रामस्थ आहे, ह्या सगळ्या बोरांची एकामेरी संघ चर्चा होती आणि तिथून पुढं ते काय ठरवणार, तिथून पुढं माया येतात नाना आपल्याला असं असं करायचं. कुठल्या नावाने धावतो लक्ष? नवनाथ सुद्धा वाघमारे या नावाने धावतो. हा. अच्छा दादा, तुम्ही आज तुमच्या यात्रेनिमित्त लक्षाचा सत्कार झाला, तसंच तुम्हा सर्व लक्षाप्रेमी आणि वाघमारे कुटुंबियांना मावळ मातीकडून हार्दिक शुभेच्छा. वेळात वेळ काढून तुम्ही मला छोटीशी भेट दिली त्याबद्दल धन्यवाद.
रामकृष्ण. धन्यवाद. आता जा मित्रांनो, मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.